नमस्कार मित्रांनो, पी एस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्यामध्ये आपण एक न्यूज कव्हर करतो आहे. ती जर का खरी झाली तर मार्केटमध्ये त्याचा कशाप्रकारे इम्पॅक्ट पडू शकतो, का मार्केटमध्ये स्ट्रॉंग रॅली येणार आहे अपकमिंग डेजमध्ये, तर सगळ्या गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा. व्हिडिओमध्ये स्किप करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून शिकायला भेटेल. चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया थोडंसं मार्केटमध्ये. जर का कोणत्या पण प्रकारची एक रॅली यायची असेल, मार्केटमध्ये तेज मोमेंटम पाहिजे असेल, तर मार्केटला काय पाहिजे, मार्केटजवळ पाहिजे कॅपिटल. ओके, तर कॅपिटल आपल्याला खूप इम्पॉर्टंट राहतं आहे कुठल्या पण गोष्टीला. मार्केटला जर का अपसाईडला जायचं असेल तर त्यासाठी पाहिजे कॅपिटल, फंड पाहिजे. फंड कशाप्रकारे येऊ शकतो, तर दोन प्रकारे मार्केटमध्ये फंड इन होत असतो. जनरली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की RBI पॉलिसी असते किंवा फेडची पॉलिसी असते, ज्यामध्ये जास्त करून बोललं जातं इन्फ्लेशन डेटा, इंटरेस्ट रेट. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याबरोबर चर्चेत असतील मे बी. तर इन्फ्लेशन डेटा असेल किंवा इंटरेस्ट रेट असेल, हा जनरली जर का कमी झाला तर त्याचा परिणाम काय होतो, तर थोडक्यामध्ये सपोज इंटरेस्ट रेट त्यांनी कमी केला तर व्याज रेट जे असतात ते कमी होतात. त्याचा फायदा काय होतो, एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज एक ₹50,000चा EMI असेल, फॉर एक्झाम्पल ₹50,000चा EMI असेल पूर्वी, आणि इंटरेस्ट रेट कमी झाल्यानंतरनं. ओके, एक एक्झाम्पलसाठीच घ्या. तर जुना EMI सपोज ₹50,000चा आहे, नवीन EMI सपोज त्याच्यामध्ये ₹45,000चा जर का EMI झाला, तर त्यांचेच ₹5,000 पर मंथ काय होणार आहेत, वाचणार आहेत. मग हे जे वाचलेले पैसे आहेत ह्याचा परत खर्च होऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतील. ओके, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, त्या ठिकाणी ते पैसे स्पेंड होतात. ओके, मोबाईल असेल, वेगवेगळे गॅजेट्स किंवा कुठले तर शॉपिंग करायचं असेल तर त्यामध्ये ते गोष्टी खर्च होणार. त्याच्यामुळे फायदा कोणाला होणार, की जिथं पैसा खर्च झाला त्या कंपन्यांनाच फायदा होणार, आणि ओव्हरऑल बाकीच्या जे कंपन्या असतील त्यांचा सेल वाढणार, आणि त्याच्यामुळं ॲटोमॅटिकली शेअरची प्राईस रिफ्लेक्ट होते. ओके, तर इंटरेस्ट रेट कशाप्रकारे काम करते, इंटरेस्ट रेट जर का वाढला तर ते थोडंसं निगेटिव्ह असते, कारण की त्याच्यामध्ये EMIs काय होतात, वाढत जातात. EMI वाढले तर खर्च कमी होतो, खर्च कमी झाला तर मार्केटमध्ये पैसा म्हणजे कंपन्यांचं प्रॉफिटवरती परिणाम होतो, सेलवरती परिणाम होतो, त्याचा इम्पॅक्ट मार्केटमध्ये निगेटिव्ह होतो. बट इंटरेस्ट रेट जर का पॉझिटिव्ह केला, इंटरेस्ट रेट जर का चांगला केला, तर मार्केटवरती EMI कमी होणार. EMI कमी झाला, लोकांचे EMI कमी होणार, लोकांचा EMI कमी झाला, ते जे वाचलेले पैसे आहेत ते दुसरीकडे खर्च होतील. त्याच्यामुळं बाकीच्या कंपन्यांना फायदा होईल आणि ओव्हरऑल शेअर मार्केट पण अपसाईड जाऊ शकतं आहे. तर हे सिंपल गणित आहे. हा एक वन ऑफ द वे झाला की जिथं की लिक्विडिटी येऊ शकते, म्हणजे हेवी कॅपिटल मार्केटजवळ येऊ शकतं आहे. हे काय झालं, इनडायरेक्टली झाला. डायरेक्ट म्हणजे काय असतं, की सपोज आता काय आहे, तर थोडक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फायनान्शियल मिनिस्ट्री जे असतील. ओके, तर करंट फायनान्शियल मिनिस्ट्री आहेत निर्मला सीतारामन, म्हणजे त्यांचं 1 फेब्रुवारीला काय असतं, बजेट असतं. ओके, तर दरवर्षीप्रमाणे 1 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे बजेट पण ह्यावेळी सादर होणार आहे. तर असं म्हणलं जात आहे, रिपोर्टच्या नुसार एक न्यूज आपल्याला बघायला भेटत आहे, ज्यामध्ये असं लिहिलं आहे की इन्कम टॅक्स मे बी रिड्युसेस फॉर दोज अर्निंग अप टू 15 लाख दिस युनियन बजेट. ओके, तर समोर काय लिहिलं आहे, रिपोर्ट लिहिलं आहे. ओके, तर डोळे बंद करून डायरेक्टली गोष्टीला ट्रस्ट नाही ठेवायचा, जोपर्यंत का फायनलाइज न्यूज येणार नाही आहे. 1 तारखेला सगळ्यांना समजेल काय आहे ते, किती खरं आहे किती खोटं आहे, 1 तारखेला समजेल. बट त्याच्या आधी ही न्यूज यायला लागले, आणि रिपोर्टनुसारही असं म्हणलं जातं आहे की 15 लाखापर्यंतचं जे अर्निंग आहे ते काय करणार त्यांनी, 15 लाखापर्यंत ज्यांचं अर्निंग आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागणार नाही आहे, किंवा इन्कम टॅक्स मे बी रिड्यूस. ओके, ते मे बी कमी करू शकतात. ओके, तर लागणार नाही असं नाही, इन्कम टॅक्स ते मे बी रिड्यूस करू शकतात, आणि ह्याचा परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम मार्केटवरती होऊ शकतो. तशा प्रकारे आपल्याला आधीच थोड्या प्रमाणामध्ये हिंट पण भेटून जाते. बिकॉज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की मार्केट जे आहे हे प्राइजिंग होत असते, कधी पण लक्षात ठेवा. तर त्याप्रकारे आपल्याला बघायला भेटेल का रॅली, किंवा बजेटनंतर तर क्लिअरिटी येऊन जाईल डायरेक्टली. बट त्याच्या आधी थोडंसं आपण इन्कम टॅक्स बघूया, ओल्ड टॅक्स काय आहे, न्यू टॅक्स काय आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की जे पण अर्निंग असते त्या अर्निंगवरती आपल्याला टॅक्स पे करावा लागतो सरकारला. तर जुन्या टॅक्सप्रमाणे काय होतं, तर जुन्या टॅक्सप्रमाणे तर ज्यांचं अर्निंग 0 पासून 2.5 लाखापर्यंत आहे त्यांना काही सूट आहे, म्हणजे काही नो इन्कम टॅक्स. ओके, त्यामुळे टॅक्स लागत नाही आहे. ज्यांचं अर्निंग 2.5 ते 5 लाखाच्या दरम्यान आहे तर त्यांना पूर्वी काय होतं,
5% त्यांना कट करायला लागत होते, नंतर पण 5% ठेवला. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय केलं की 5 ते 7.5पर्यंत त्यांनी काय केले, एक्झिस्टिंग टॅक्स, न्यू टॅक्स. ओके, तर सुरुवातीला 20% द्यायला लागत होते. ज्यांचं 5 ते 7%चं 7.5 लाखाचा इन्कम आहे त्याच्यावरती 20%चा टॅक्स होता. नवीन प्रमाणे 10%वरती आणला. त्यानंतर नवीन म्हणजे मागच्या वर्षीचा. त्यानंतर 7.5 ते 10 लाखापर्यंत 20% द्यावं लागत होता, तो 15%ला केला. आणि 10 ते 12.5पर्यंत 30% द्यायला लागत होता, तो 20ला केला. 12.5 15 लाखापर्यंत 30% द्यायला लागत होता, तो 25%वरती आणला. आणि 15 लाखाच्या वरती हायर इन्कम टॅक्स लागतो आहे. आता जर का आपण थोडक्यात जर का आपण बघायला गेलो त्या न्यूजवरती, जर का आपण यायला गेलो तर त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे, तर जास्त करून बाकीच्यांचं बजेटमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये रिपोर्टचं असं म्हणणं आहे की 15 लाखापर्यंत त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल अर्निंग, ज्यांचं पण अर्निंग इन्कम असेल, कुठला पण इन्कम असेल ज्यामध्ये 15 लाखापर्यंत जर का अर्निंग झालं असेल, देन त्यांना जो टॅक्स रिडक्शन म्हणजे एक सरकारचं असं बिहेवियर वाटत आहे की जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये जे त्यांना रिस्पॉन्स मिळाला, जे की त्यांचं वेव होती वेगळंच की 400पेक्षा जास्त सीटा येतील, बट झालं वेगळंच. ओके, तुला त्या गोष्टीत जायचं नाही आहे. बट 240च्या आसपास सीटा त्यांच्या आल्या होत्या, तर त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी त्यांना असं वाटत आहे की मिडल क्लास जो पूर्ण मोठा वर्ग आहे, तर त्यांना थोडंसं बिहेवियर द्यायला पाहिजे, त्यांना थोडंसं त्यांच्या थोडंसं फेवरमध्ये जर का गेले, देन त्यांना अपकमिंग इलेक्शन जे की 2029ला येईल, तर त्याच्यासाठी त्यांना प्रिपेअर राहावं लागेल. तर त्या गोष्टीसाठीचं फोकस देऊन जर का त्यांनी हे डिसिजन घेतले, तर हे सगळ्यात चांगलं डिसिजन असू शकतं असं मला वाटतं याच्यामध्ये. बिकॉज 2025-26चं जे बजेट सादर होणार आहे 1 फेब्रुवारीला, आणि जर का त्यांनी टॅक्सवरती खूप प्रमाणामध्ये जर का कटौती केली, कारण की ज्यावेळी लोकांचा पैसा टॅक्सच्या माध्यमातून जात असतो त्यावेळी त्यांना माहिती आहे त्याचं इमोशन्स काय असतात. ओके, तर ते स्पेसिफिक सांगायला नको, बट त्याच्यामध्ये एकच आहे की जर का त्यांना टॅक्स कमी केला तर कुठं ना कुठं तर थोडंसं त्यांना चांगलं वाटेल. त्यांना चांगलं वाटलं तर इन्फ्लेशन, महागाईवरती थोडंसं कंट्रोलिंग येऊ शकतं आहे. महागाईवरती कंट्रोलिंग आलं तर त्यांचे जे वाचलेले पैसे आहेत ते कुठं ना कुठं तर इन्व्हेस्टमेंट बाकीच्या गोष्टीला जाऊ शकतील. आणि तिथं जर का ते पैसे जर का खर्च झाले किंवा गेले, तर त्याच्यामध्ये कंपन्यांना पण फायदा होईल, बाकीच्या आपल्या स्टॉक मार्केटला पण फायदा होईल, आणि प्रत्येक ठिकाणी याचा कोणाला तर फायदा होईल. आणि ओव्हरऑल मिडल क्लास वर्गाला पण चांगला फायदा होईल याचा, की जर का त्यांनी 15 लाखापर्यंत म्हणजे टॅक्स जर का कमी करता आले तर त्याचा खरंच चांगला डायरेक्ट फायदा होऊ शकतो. आणि ह्याच्यावरती सगळ्यांचं फोकस आहे. तर 1 तारखेला हे आपल्याला डायरेक्टली समजेल की ह्याच्या न्यूजमध्ये किती ट्रस्ट आहे आणि किंवा किती गोष्टीचं सत्यता आहे, ते आपल्याला 1 तारखेला समजेल. बट त्याच्या आधी असं म्हणलं जातं की ज्यांनी पण 15 लाख 5 ते 10 लाखाचा जो टॅक्स किंवा 10 ते 15 लाखाचा जो टॅक्स आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोक ऑलमोस्ट येतात. आणि तिथं जर का तुम्हाला तिथं जर का आपल्याला बेनिफिट भेटला त्या लोकांच्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये, जी पण लोकं येतात सगळ्यात जास्त त्या ब्रॅकेटमध्ये येतात ते लोकं ज्यांचं की 15 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे. ओके, तर ह्यांनी सगळ्यात जास्त टॅक्स पे करतात असा डेटा बोलतो. आणि जर का त्यांना टॅक्स बेनिफिट झाला तर त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. आणि मार्केटला पण ही गोष्ट चांगली वाटू शकते. बिकॉज जर का आपण प्रिव्हियस गोष्टी जर का आपण थोड्याशा बघितल्या, जेणेकरून ह्याच्या आधी पण ह्या गोष्टी झाल्या होत्या. ओके, हे आर्टिकल आहे ऑलरेडी, तुम्ही याला रीड करू शकता. आणि याच्यामध्ये जर का थोडंसं आपण डाऊन साईडला आलो तर ह्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्स कट केला होता. ओके, तर कॉर्पोरेट टॅक्स एकदा ह्याच्या आधी सेम गव्हर्नमेंटने कट केला होता, तर मग 2019च्या आसपास केला होता. त्यानंतरनं बँक निफ्टीमध्ये जबरदस्त आपल्याला रॅली बघायला भेटली होती, ऑलमोस्ट 5.5% बँक निफ्टी पळाली होती. ओके, सोमवारी म्हणजे आदल्या दिवशी असेल मे बी. त्यानंतरनं मंडेच्या दिवशी ह्याच्यामध्ये 5.5% अपसाईड पण गेला होता. ओके, तर त्या टाईमला काय झालं होतं, जे कॉर्पोरेट टॅक्स होते जे की 25.17%चेच होते, तिथून त्यांनी 34%वरती नेला. तर हे त्यांना चांगलं वाटलं. त्याचं रिझन तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे. तर तशा प्रकारे चांगलं वाटत असतं. आणि ही रॅली कुठं ना कुठं तर आपल्या मार्केटवरती त्याचा इफेक्ट होते, बँक निफ्टीवरती चांगला इफेक्ट होते. आणि त्याचं 30 to 35%चं वेटेज निफ्टीमध्ये असल्यामुळं निफ्टी पण जवळपास 2-2.5%, सेन्सेक्स पण जवळपास 2-2.5% वाढला होता. तर सगळ्यात जास्तला आन्सर सोल्युशन तिथंच आलं की जर का ही न्यूज खरी झाली, देन डेफिनेटली ह्याचा फायदा आपल्या मार्केटला होईल. तर थोडंसं अलर्ट राहावा. 1 किंवा 2 तारखेच्या आसपास, शनिवारी आय थिंक मार्केट चालू आहे, 1 तारखेला मार्केट चालू आहे. ओके, तर ते पण अनाऊन्समेंट येईल नंतरनं, बट आय थिंक चालू आहे त्या दिवशी मार्केट. देन आपल्याला त्याच्यानंतरनं जर का अशी कोणती पण न्यूज, पॉझिटिव्ह न्यूज जर का 10-11च्या आसपास जर का बघायला भेटली, तर मे बी मार्केटमध्ये एक चांगली रॅली येऊ शकते. तुमचं याच्यावरती काय मत आहे तुम्ही कमेंट करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.